भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे। काल रात्री त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये तुतारीतून जरांगे पाटील बोलतायत अशा आशयाचं हे ट्विट आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। हे ट्विट मध्यरात्री तुम्ही केलंय, काय म्हणाल? ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तुतारी वाजवण्याचं काम शरद पवारांनी केलं, तीच तुतारी निशाणी मिळाल्यानंतर आता जरांगे पाटलांना या पद्धतीमध्ये बोलवता धनी कोण आहे जनतेसमोर आलं। त्यामुळे राजेश टोपेंच्या माध्यमातून शरद पवार ज्या पद्धतीमध्ये राजकारण करतायत हे राजकारणात जनतेसमोर आलं आणि तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न होता। पुरावे आहेत त्यांच्या विरोधात भाजपकडे? पुरावे सरकारकडे सर्वच आहेत। योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या हातात योग्य वेळेला ते दिले जातील, दाखवले जातील आणि दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल। जरांगे पाटील म्हणतात की सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे त्यावर मी आजही ठाम आहे, सरकारने ती लागू करावी, अन्यथा मी मुंबईमध्ये येणार। नाही, सगळे सोयरीच्या तुमच्या बाबतीतल्या आम्ही विरोधच करत नाही आहे। माझं म्हणणं आहे की जरांगे पाटील भरकटतायत, त्यांना भरकटायला लावलं जातं आहे। मराठा समाजाचं 10% आरक्षण मिळालं ते टिकवलं पाहिजे, ते टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर जे 55-56 लाख कुणबी नोंदी मिळाल्या त्या ज्या मिळाल्या त्या घेतल्या पाहिजेत। त्या व्यतिरिक्त सगळे सोयरेचं पण जे नोटिफिकेशन आहे ते काढलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातून अजून 15-20 लाख लोकांना फायदा होणार असेल तर तो केला पाहिजे। या सर्व मागण्यांना आम्ही बरोबर आहोत, परंतु तुतारीच्या तालीवर नाचून मुख्यमंत्री आणि सरकार आणि उपमुख्यमंत्री काहीतरी वेगळं करत आहे, मी म्हणजे मराठा आहे, मीच म्हणजे मराठ्याचा देवता आहे, ही जी भूमिका ते दाखवायचा प्रयत्न करतायत तर ती त्यांनी बंद करावी, माझी त्यांना विनंती आहे। फडणवीसांना यामध्ये टार्गेट का केलं जातं हा सुद्धा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। या राज्यामध्ये मराठा सोडून जर यशस्वी मुख्यमंत्री कोण राहिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे तुतारीबाज पवारांना वाटतंय की त्यांच्यापेक्षा मोठा नेता कोण निर्माण झाला की त्याला बदनाम कसं करायचं। त्यामुळे एक ब्राह्मण समाजाचा सॉफ्ट टार्गेट असलेल्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याचं काम शरद पवार आणि त्यांच्या टोळीकडनं केलं जात आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। ताकदीने देवेंद्र फडणवीसांच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टीने तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती ताकदीने उभा राहील। मी तर म्हणेन तुम्ही पत्रकार देखील उभे राहाल, एवढं तुमचं त्यांच्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे। पण आपण जर पाहिलं तर आधी ते फडणवीसांचा उल्लेख व्यवस्थित करायचे, पण आता एकेरी उल्लेख करतात, शिवराळ भाषेचा वापर करतात। यापुढे जर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून झालं तर भाजप काय करणार? नाही बघा, महाराष्ट्राची संस्कृती नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी हे खपवून घेतलं जाणार नाही। त्यांनी एकेरीत उल्लेख केला तर आम्ही त्याला एकेरीत उत्तर देऊ आणि दूध का दूध पाणी का पाणी ईट का जवाब पत्थर से किया जाए। वडेट्टीवार अंबादास दानवे म्हणतात की एका उपमुख्यमंत्रीला बदनाम केलं जाते, त्यामागे मुख्यमंत्री आणि आणखी एका उपमुख्यमंत्र्याचा हात आहे। त्यांचा थोडा अभ्यास कमी आहे, मला वाटतं की त्यांना अभ्यास करायसाठी त्यांच्या दालनात जाऊन त्यांना शिकवावं लागेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।